तर सलामी गोलंदाज जगदीश कारभारी. पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आगास आणि सलामी गोलंदाज जगदीश. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांवर गोलंदाज जगदीश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बास्पन बाटल येतोय. जगदीश जगदीश टू जगदीश. पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात. फर्स्ट बॉल गो. पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज जगदीश आणि पहिला चेंडू सुंदरच्या स्वीप केला ऑन साइडला. वन बाउन्स एका टप्प्याने स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड पलक समोरच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. खराब चेंडू दिश. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. अतिशय खराब चेंडू. उत्तम समाचार आपण जगदीशच्या बॅटमधून पाहिला. चौकाने स्वतःच आणि संघात ज्यांना अकाउंट ओपन केलं धावसंख्या होते बिन बाद 4 और क्रमांक पहिलं पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश कारभारी. हा चेंडू मात्र आउट ऑफ ऑप्शन. अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते का अभांतर धाव. या अभांतर धावाने संघात धावसंख्या बिन बाद 5. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. स्टेट ड्राईव्ह चेंडूला सुंदर असा स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. वाडिश लॉंग मध्ये जोपर्यंत चेंडूची चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा काढायची संधी पुन्हा एकदा जगदीश याला. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती बिन बाद 7. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. खाली क्षेत्र चेंडू पुन्हा जाईल सीमारच्या बाहेर चौकार. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती बिन बाद 11 और क्रमांक पहिलं. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. जय बजरंग भिनार संदेश वखर यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी प्रथम करतो फलंदाजी. चौकाने संघात धावसंख्या होती. वेलकम चेतनजी पवार. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. श्री समर्थ मंडप डेकोरेटचे प्रोपायटर भिवंडी तालुक्यात सर्वात उत्तम दर्जाचं डेकोरेशन म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे श्री समर्थ मंडप डेकोरेटचे प्रोपायटर सन्माननीय चेतनजी पवार. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चौकाने संघात धावसंख्या होती ती 11 और क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा गोलंदाज जगदीश कारभारी. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 50 समांतर धाव मिळते अमांतर. धावसंख्या 12.
आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑफला. आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या बिनबाद 14. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू देखील स्क्वेअर आहे, आउट ऑफ ऑप्शन. अष्टमच्या अतिशय बारचा चेंडू. पंच पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा करता. एकदम निर्मळ धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 15. वारंवार चुका देखील गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट पडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू सांगतो धावसंख्या स्थिर आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना मात्र शेवटच्या 2 चेंडूमधून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 15 धावांची सुरुवात करणारा संघ आपण पाहतोय जय बजरंग भिनार. अक्रॉस द लाईन ऑन साइडचा पटका सल्ला. चेंडू जातो मिड विकेटला. एक दोघांची संधी, एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 16. बॉलर्स नेम फलंदाज बाद झालाय. रनआउट. गणेश रनआउट. नेक्स्ट न्यू बॅट्समन. बॅट्समन नेम फुलेंचा चेंडू ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज.
या ठिकाणी जेव्हा सुंदरसा प्ले केला ऑन साईडला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमाच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 20. अरे उन्हात दिसत नाही तू. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजलाय आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातो सीमारच्या बाहेर चौकार. धावसंख्या 24. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम. अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरं 1/24. मनोजाच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट पटका. गॅप मधून चेंडू जाईल सीमारच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती 28. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14च्या सरासरी 28. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आगास. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज येतो अशोक म्हात्रे. अतिशय खराब चेंडू हाताळताना पहिला चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर पॉईंट पाहतो अशोक याच्या माध्यमातून. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करताना चेंडू देखील जातो नॉनस्टॉप सीमा रेषा चौकार येतोय. लक फॅक्टर चौकार. 1+4 एकंदरीत 5 धाबा. धावसंख्या 33. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. पुढची मॅच कोणची बघ. खराब चेंडू उत्तम प्रहार. चेंडू सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ पार्क.
खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. अतिशय खराब दर्जाचा चेंडू होता आणि उत्तम प्रहार त्या चेंडूवर आपण पाहिलं. प्रत्युत्तर देताना फलंदाज जगदीश. ऑनसाईडचा एक फटका साचतोय. एक धावगेणीची संधी, एक धावणी संघ धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती 40. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अशोक मात्रे. हा चेंडू देखील थोडासा आउट ऑफ लेग स्टंप. धावसंख्या 41. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या 41. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका मनोजीच्या बॅटमधून मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. राजाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. एक धावीन संघ धावसंख्या 42. ओव्हर क्रमांक 3. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आणि वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. यात चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 46. लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात. गोलंदाज अशोक. आउट ऑफ इनसाइडचा पुन्हा एकदा चांगला फटका सजतोय आणि वन बॉन्स एका टप्प्याने पुन्हा एकदा क्षेत्राला बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार. पुढे धावसंख्या होती ती 50. अर्धशतक. वेलकम सन्मानी विनोदजी मात्रे. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. शिवसेना शाखा प्रमुख टेमघर. कानाई पाय संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. जोशी 11 बाबर संघाचा कॅप्टन आपण देखील या प्लीज. जोशी 11 बाबर संघाचा कॅप्टन आपण देखील या. दुसऱ्या फेरीतील सामने मात्र 3 ओव्हरचे असतील याची दखल घ्या. गोलंदाज राजा. बेस्ट टाइम स्ट्रोक. बेल जज कॅच. फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन संदेश.
चेंडूला पुलचा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्षस वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्तम जेल कॅरी केला जातोय. रवींद्र काठेच्या माध्यमातून एक सुंदर जेल कॅरी केली जाते. महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज दुसरा फलंदाज बाद करताना गोलंदाज राजा. नेक्स्ट बॅट्समन मंगलदास. मंगल येतोय नेक्स्ट बॅट्समन. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केल्यानंतर ऑन द ट्रिक संदेशची नामी संधी आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण तालुक्यात फक्त आणि फक्त चेंडूला सुंदरसा समाचार घेतला जातो. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण घेण्याची संधी. एक धावेने संघ धावसंख्या 51. संदेशाच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आहे. तेरे मेरे बीच में दोघांच्या मधून चेंडू सुरेख लँड होतोय. बघा या सिच्युएशन मध्ये झेल घेण्यासाठी दोघांचं कॉलिंग फार महत्वाचं असतं. जगदीशाच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. संदेशचा बाजार पहिलाच होऊ लागला का? 0 सॉरी मला वाटलं संदेश आहे का? धावसंख्या 54. 55 55. खराब चेंडू दिशाहीन चेंडू सवेर मारा. 55 समांतर धाव मिळते अवांतर. धावसंख्या 56. वेलकम परवेज भाई अपना ही ससने दिल से स्वागत. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. परवेज कुरेशी मॅन पॉवर मेंढा शॉप मेंढ्याचं दुकान आहे त्यांचं. काही हरकत नाही. असो 2 धावा घेतल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 58. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय. जय बजरंग भिनार. पुन्हा एकदा जगदीशच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने क्षेत्रक्षल बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. 1 2 धावसंख्या 62. विशाल लक्ष्याकडे वाटचाल आणि विजयाचं लक्ष असेल 63 धावांचं. चला जोशी 11 भादवड. जोशी 11 संघाचा कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. कॅप्टन देखील जॉईन आहे. आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. जोशी 11 संघाचा कॅप्टन आपण या. पायी संघाचा कॅप्टन आपण देखील या. चला प्लीज शिवाजी भाऊ इकडे आहेत ना. 4 षटकांची धावसंख्या 62 आणि विजयाचं लक्ष 63 धावांचं. आणि बघूया हे भलं मोठं आव्हान कशा पद्धतीने पार केलं जाईल. या अगेन्स्ट चांगली उत्तम गोलंदाजी याचं धावतं वर्णन करतील माझे परमिता तालुक्याचे उत्तम आवाज. व्हॉइस ऑफ वेळेगाव एक भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे. ओ टू जयवंत पाटील. खूप खूप धन्यवाद मोहन दादा भोईर. आपण पाहतात एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा सोनादेवी चषक 2025. टॉस केला जाईल. या 2 संघांमध्ये खेळणारे संघ आपण पाहणार आहोत. जोशी 11 भादवड बी आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे श्री कान्हाई माता पाये. टॉस ही केली जाईल.
विनोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केली जात आहे. स्पेशल कॉइन इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे टॉस का बॉस एक बाजू हेड आणि दुसरी बाजू टेल, एकाचा नाम उल्लेख आपण करायचा आहे. हेड असा कॉल इस टेल, टेल आलेला आहे. नाणेफेक जोशी 11 भादवड बी संघ कर्णधाराने जिंकलेली आहे. मान्यवर विनंती करते व्यासपीठावर आपण स्थान बनवायचं आहे. थोडीशी चर्चा आपण शॉर्टकट मध्ये करूया. जोशी 11 भादवड बी संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला सामना दिमाखात जिंकला होता. काय निर्णय घेणार? बॅटिंग घेणार. संघामध्ये काही चेंजेस परिवर्तन बघायला मिळेल? नाही तेच राहणार आहेत. बॅटिंग करण्यामागे काय विशेष रिजन? रिझन असं काही नाही आहे. साधारणतः काही माइंडसेट टाकले किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. शिवाजी नाणेफेक गमावलेल्या प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. मनासारखं झाले की मनाच्या अपोजिट झालेलं आहे? नाही, टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच करणार. मनासारखंच झालेलं आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल भादवड बी या संघाला? कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्न करू. कोण 4 गोलंदाज यूज करणार या सामन्यामध्ये? जे आमचे रेग्युलर गोलंदाज आहेत, जे गोलंदाजी करतात तेच करतील. थोडक्यात या स्पर्धेविषयी काय सांगशील? निश्चित चांगली स्पर्धा आहे आणि सोनादेवी टेमकर संघाचा खरोखर मी आभार मानतोय की त्यांनी आम्हाला इथे संधी दिलेली आहे. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स न्यूज नाणेफेक जिंकलेली आहे. जोशी 11 भादवड बी संघ कर्णधाराने धाडसी निर्णय घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले जात आहे. श्री कानाई माता पाई या संघाला मी आपल्याला घेऊन देतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. बॅक टू द क्रिकेट नाव. सामन्याकडे वळणार आहोत. लक्ष खूप मोठं हे सेट करण्यात आलेले आहेत. 63 धावा या कुठून काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी नंदकिशोर खारबाव या संघाला. जबरदस्त धुवाधार बॅटिंग बघायला मिळाली टीम जय बजरंग भिनार संघाकडून. विशेष म्हणजे जगदीशने तुफानी बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तसेच मनोजने देखील आपल्या संघासाठी मौलिक धावा जोडल्या. खूप चांगले योगदान या दोन्ही फलंदाजांचं राहिला. बालू आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर राम करावा लागेल चांगला काम संघाला जिंकून द्यायचं असेल तर. गोलंदाज पहिल्या षटकासाठी सज्ज होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक जगदीश. पहिला चेंडू डिलिव्हर्ड होत आहे. चेंडू आकाशामध्ये आसमानी टोला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. सेफ प्लॅन झाला. वेळ होती बॅटर कडे 2 धावा पूर्ण करण्याची. ऑफ द मार्क होतोय बॅटर बालू. धावसंख्येचा श्री गणेशा करताना बिनबाद 2 अशी सुरुवात नंदकिशोर खारबाब या संघाची. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर जगदीश टेमगर गावाच्या टोकाकडून. चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चालला शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड मध्ये 1 धाव आपण ऍड करूया. 3 धावा. जर्सी नंबर 10 आता पाहतो आपण. जगदीश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. त्याविषयी मी नंतर माहिती देईनच. उलटा चेंडू होता. ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय चेंडू. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 धावा चौकार. गुड शॉट. यात कमॉन डीजे.
थँक्यू डीजे थँक्यू. चौकाराला बॅटर रामच्या बॅट मधून चौकार निश्चित तो खातं खोलतोय आणि जर्सी नंबर 10 चा जर आपण विचार केला तर बघा इंटरनॅशनल क्रिकेट मधून आता सचिन तेंडुलकरने तर तो रिटायर्ड झालेला आहे आणि BCCI असा डिसिजन घेतला की जर्सी नंबर जी 10 आहे ती देखील आता रिटायर्ड केलेली आहे. जर्सी नंबर 7 देखील आपण पाहतोय BCCI त्याच्यावर बॅन लावलेला आहे आपल्या माहितीकरिता. पुन्हा एकदा आता सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर जगदीश. अँगल चेंज करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. समोर जाईल बॅटर राम. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. एक धाव फलकावर जोडली जाईल. सिंगलने धाव संख्या पुढे जाताना धाव फलकावर धावा आहेत 8 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक पहिलं P1 चे षटक. चेंडू पुलचा फटका आणि 1 बाउन्स मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. जबरदस्त फटका होता. रामच्या बॅट मधून दुसरा चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 12 धावा कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा स्थिर धाव फलकावर 12. बिनगडी बाद 12 धाव फलकावर धावा आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा जगदीश छोटासा रनवे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू चाललाय पाहतोय आपण. यस धावबादची संधी निर्माण झाली होती तिथे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला बॅटर बाद. थँक्यू डीजे. भिनार संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. बघा या स्पर्धेची नियमावली आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. इथे ड्रेस कोड समान नाही. भिनार संघाचा त्याबद्दल 2 धावांनी या संघाला पॅनलाइज करण्यात आलेला आहे. याची नोंद घ्यायची आणि 2 धावा आम्ही ऍड करीत आहोत स्कोर कार्ड मध्ये. सुधारित धावसंख्या एंड ऑफ दी पॉवर प्ले 15 रन लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. आफ्टर 1 ओव्हर 15 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा है धाव फलकावर 15. गडी बाद झाला 1. पहले ओवर के समाप्ति के बाद कुल रन बने 15 और 1 विकेट गवाई. रवींद्र आता दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. यस बॅटर रवींद्र आहे आणि दुसऱ्या षटकासाठी मनोज हरड बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. छोटासा रनवे आहे मनोजचा. चेंडूला कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. शॉर्ट थर्डमॅनला रिंग मध्ये फक्त 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. धावसंख्या सिंगलने आता पुढे जाताना 16 या आकड्यावर. 63 धावांचे हे भलं मोठं लक्ष्य टार्गेट पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी नंदकिशोर खारबाव या संघाला. जबरदस्त बॅटिंग बघितली आपण. जगदीश पुलचा फटका कंट्रोल. पुलचा फटका. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. आउटफील्ड मधून चेंडूला उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज आणखी एक बाद होते धावबाद स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक
2. नंदकिशोर खारबाव संघाचा बॅटर बालू बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे आरुष. आता धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते 17. गडी बाद झाल्या 2. अतिघाई आणि संकटात नाही. ज्ञानेश्वर मुकादम तिथे आवश्यकता नव्हती. दुसरी धाव घेण्याची प्रयत्न केला, असफल ठरला बॅटर. चेंडू मात्र एक आगला वेगळा फटका बघायला मिळतोय. चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका खेळलेला आहे दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू जाऊन धडकला सीमारेषेला. 4 धावा. चौकार. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. तुषार चौधरी यांचं शुभ आगमन झालं. त्यांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. चेंडूला फ्लिकचा फटका केलेला. चेंडू चाललाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. गचाल क्षेत्ररक्षण एकाने सोडलं, दुसऱ्याने पकडलं. वेल होती रवींद्र याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 24. पंच करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1 धाव धावपलकावर जोडली जाईल. अवांतर धाव ही प्लस केली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते धावपलकावर 25. टाइम आहे. पुन्हा एकदा मनोज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फ्रीट बॉल. चेंडू सोडून दिलेल्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट कंटिन्यू. नंदकिशोर खारबाव योगेश पाटील फॅम टीम आहे. धावसंख्या धावपलकावर 26. फ्री हिट बॉल कंटिन्यू. आता मात्र अप्पर कटचा फटका आपण बघितला. तिथे शॉर्ट थर्डमॅनला प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षक होता. एकच धाव मिळेल. खूप धावांसाठी संघर्ष करते खरं तर रवींद्र. धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 27. 27 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिला बॅटर बाद झाला होता राम, ज्याने आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर बालू धावबाद स्वरूपामध्ये बाद झाला होता. 3 धावांचं त्याने योगदान दिलं. खेळपट्टीवर रवींद्र खेळतोय चौकाराच्या साह्याने 8 धावांवर. राजा यास खातं गोलायचं बाकी आहे. मनोज हारट पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. टेमगर गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी. ही जर्सी नंबर 7 आपण पाहतात महेंद्रसिंग धोनीची. ती देखील BCCI ने त्याच्यावर बॅन लावलेला आहे. षटकातील पुढचा चेंडू. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावांसाठी खूप स्ट्रगल सुरू आहे. साचपडताना धावांसाठी. षटक क्रमांक 2 समाप्त. धावा आहेत धावपलकावर 27. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आता इथून जिगरबाज साहसी खेळ करून दाखवावा लागेल. धाडसी खेळ करावा लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत.
36 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी. इथून आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तुफानी खेळ सादर करावा लागेल. म्हणजे बरोबर 18च्या एव्हरेजने या धावा कुठून काढाव्या लागतील प्रति षटकामागे. रवींद्र स्ट्रायकिंग एंडला आणि तिसऱ्या षटकासाठी संदेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू, जोरदार अपील केला होता, पंचांनी अपील फेटाळून लावला आणि पाहतोय अप्रतिम चेंडू टाकला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. इक्वेशन मध्ये आता बदल होताना शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत. 36 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा संदेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. टेमगर गावाच्या टोकाकडून सामना करेल बॅटर रवींद्र. सरळ बॅटने हा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. जबरदस्त झेल टिपला मंगल याने. फलंदाजाचा काम तमाम. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चला मॅच कंटिन्यू सुरू ठेवायची आहे, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. या अनुषंगाने विनंती करते मी आयोजकांच्या वतीने. 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. आता मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन दबाव मध्ये टीम बघायला मिळते. नंदकिशोर खारबाव मुसीबत में खड़ा, वही सबसे बड़ा आता मुश्किल कंडिशन. टीम नंदकिशोर खारबाव संघासाठी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये टीम बघायला मिळते. जय बजरंग भिनार. चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलेला आहे, स्लॉट मध्ये फेकून दिला, समोरच्या प्लॉट मध्ये. होता षटकाराला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता 6 धावांसाठी. 9 चेंडू 30 धावांची गरज पूल केलेला आहे. अजून एक दमदार शॉट. चेंडू 4 धावांसाठी चौकार. लगेच गणित देखील तयार असते. ज्ञानेश्वर मुकादम यांचं 8 चेंडू शिल्लक आहेत. त्यांनी 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त हल्ले चढवताना आता बॅटर सचिनला ठाऊक आहे अभी नाही तो कभी नाही. 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. अतिशय चांगला चेंडू होता, वाईड यॉर्कर. बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टीरक्षक. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 22 स्वरूपामध्ये चौकार. नशिबाचा चौकार, लक्की बाउंड्री. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावफलकावर 41. आता विजयासाठी शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज. आजचे भोजनदाते आहेत लक्ष्मण सोमनाथ चौधरी, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून. लॉफ्टेड शॉट. क्षेत्ररक्षक दक्ष मंगल सेकंड कॅच टिपतोय.
या इनिंग मध्ये गुड कॅच, फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावा आहेत धावफलक 41. विजयासाठी आता अंतिम षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 22 रन, 6 बॉल लेफ्ट, 22 रन्स टू विन. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. डे 2 मधील चौथा सामना आपण विद्यमान सामना पाहतात. जय बजरंग भिनार आणि नंदकिशोर खारबाव असा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू अंतिम निर्णायक षटक, 22 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतोय अशोक. दीपक अंतिम षटकासाठी. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इथून आता धडाकेबाज खेळ करावा लागेल. खारबाव संघासाठी डू ऑर डाय सिच्युएशन, हिट आउट या गेट आउट, करो या मरोची स्थिती आहे. मजबूत स्थितीमध्ये टीम बघायला मिळते. जय बजरंग भिनार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्रिकेट खेळ आहे. होत्याचं नव्हतं, याला वेळ लागत नाही. स्लॉग इट, चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. आहेत 16 धावांची आवश्यकता. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये, मॅच संपलेली नाही. राजा सांगून देतोय मै हूं ना, पण मॅच जिंकून देईल का आपल्या संघाला. पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. भीमर चेंडूची फेक केली होती. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. फ्री बॉल आहे. दीपक चेंडूला आडव्या बॅटनं ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि चेंडू मात्र बुलेट शॉट होता. बंदुकीच्या गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 52 या आकड्यावर आता विजयासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता. रंगात आली मॅच. जबरदस्त हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. या दोन संघांमध्ये पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त सांगून देताना बॅटर आता खेळपट्टीवर राजा. दीपक पुन्हा एकदा टेमगर गावाच्या टोकाकडून राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे. आता मात्र राजाला पूर्णपणे चकित केलेला आहे गोलंदाज दीपक याने. लेफ्ट हँडर बॉलर आहे दीपक. खूप चांगला चेंडू टाकला होता. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी आता 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा दीपक सज्ज होतोय. लेफ्ट आर्म
ओव्हर द विकेट. मिस्टर फटका लिडिंग एज. कुठल्याही प्रकारची धाव ही पूर्ण केली जात नाही. 2 में आप 2 ठोक डालो और इस मुकाबले को जीत जाओ. 2 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता. 2 षटकार ठोकावे लागतील. जर 10 धावा पूर्ण केल्या तरी पराभव होईल नंदकिशोर खारबाव या संघाचा. मजबूत स्थितीमध्ये पण इथून आता 2 षटकारच ठोकावे लागतील राजाला. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी काय होईल हे कोणाला सांगता येणार नाही. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. दीपक चेंडूला स्विंग केला. ठोक डाला. 6 रन. नका बघा, मी सांगितलं होतं की सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आहे. गोल्डन डिलिव्हरी, गोल्डन 5 धावांची आवश्यकता. यानंतरचे सर्व सामने 3-3 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे. गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन 5 धावांची आवश्यकता. लगा तो मटका नाही तो झटका, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. शेवटचा 1 चेंडू आणि कंपल्सरी चेजिंग. 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त रफ अँड टॉफी मॅच, रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दिलो की धडकने तेज करने वाला मुकाबला, हार्टबीट वाढवणारा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू, विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. राजा मात्र जबरदस्त दमदार बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. मॅच फिनिश करून देईल का? आता मात्र स्पष्ट दबाव फलंदाजांवर, स्पष्ट दबाव गोलंदाजावर, फिल्डर क्षेत्ररक्षकांवर बघायला मिळतोय. आता आमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव नाही. जो जिता वही सिकंदर. बघूया, गोल्डन डिलिव्हरी आहे. शेवटचा 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. क्रिकेट खेळच असा आहे मित्रांनो, पूर्णपणे अनिश्चिततेने ठासून ठासून भरलेला खेळ आहे. एक क्षण मजबूत स्थितीमध्ये होता भिनारा संघ, आता शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. गोल्डन डिलिव्हरी, गोल्डन 5 धावांची आवश्यकता. फुलटॉस. पण अवघ्या पंचांचा नो बॉलचा इशारा होते. इट्स फायपर आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे नंदकिशोर खारबाव या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. जय बजरंग भिनार. हार्ड लक संदेश वकारे, ऑल टीम हार्ड लक, हार्ड लक. आणि खरोखरच या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर राजा. राजाने बजाया बाजा. सामनावीर खेळाडू आहे राजा. जबरदस्त खेळ सादर केला. साहसी खेळ त्याने दाखवला आपल्या संघासाठी. पराभवाच्या छायेत असताना संघाला मात्र विजय मिळून दिला. राजाला आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. राजा, आपण या लवकरात लवकर क्विक फास्ट सामनावीराचा पुरस्कार कलेक्ट करण्यासाठी VIP डायजवर. वीस धावांची दमदार नाबाद जुजारू खेळी सादर करणारा राजा ठरले या सामन्यातील सामनावीर खेळाडू. यानंतरचे सर्व सामने 3-3 षटकांचे राहतील. चला राजा, आपण लवकरात लवकर या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. संदेश वखारे कॅप्टन, आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. तर राजा, चला या आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि लगेचच नवीन सामन्याला आम्ही सुरुवात करणार आहोत. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. स्टे ट्यून विथ अस, कुठे जाऊ नका. सोनादेवी चषक 2025 ही स्पर्धा सोडून आपण ऐकणार आहोत भिवंडीचा एक सुमधुर आवाज. मोहन दादा भोईर.
वेलकम सिक्सर किंग जगदीश नाईक यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय सोनादेवी चषक 2025 मध्ये. आताच मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. सिक्सर किंग म्हणून ज्यांची ख्याती आहे भिवंडी तालुक्यामध्ये जगदीश नाईक यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे राजाला, ज्याने जिगरबाज खेळ केला, 20 धावांची तुफानी खेळी सादर केली आपल्या संघासाठी आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेल प्लेड राजा अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच.